प्रेमाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजनी येना. चल बाई मस्त आवरून झालंय. आता आहे ना स्वयंपाक करायचा आहे आणि जायचंय त्या मंगलच्या इकडे ना पापड लाटायला बोलावले तिने. जायचंय मला, आवरलंय सगळं, स्वयंपाक करायचा आहे. पण तो जारवाला अजून येईना बाई. मला आहे ना एक तो स्वयंपाकाला आहे ना चांगलं स्वच्छ पाणी लागत आहे. हा कधीची त्याची वाट पाहू राहिले. तो पहिला जारवाला चांगला होता, लवकर यायचा. चला आता जाते किचन मध्ये. काय डोक्याला ताण आहे. जारवाल्याची ना वाट पाहू पाय वैताग येतो बाई मला. मी ना नाही तर आता जारवालाच बदलून टाकते. हा किती वेळ माणसाने वाट पाहायची. स्वयंपाक करायचा आहे, पाणी नाही प्यायला. एक तर मला दुसरं पाणी प्यायलं का लगेच सर्दी होती. कोण आहे? मी जारवाला. आला वाटतं जारवाला. हा आले आले, थांबा. आले आले. काय हो तुम्ही एवढा उशीर केला? अहो उशीर आहे ना, असं झाला का पाणी वाटीत यावं लागत ना. हा वाटीत यावं लागतं. फुल भरून आणलाय ना? हो फुल आहे ना, पॅक आहे ना. ते मग परवाच्या दिवशी जार दिला तो अर्धच होता, असं एवढाच होता फक्त. अर्धा होता. काय उघडून पाहिला नाही. पैसे तर तुम्ही बरोबर घेते ना एक जारच्या हिशोबाने, 40, 50, 60 रुपये. अहो मालकीन बाई तसं नाही राहते. कधी कधी ना भरणारा वेगळा असतो ना, मग तो घाई घाईत भरितो ना, त्याच्यामुळे कमी आला असं. बर बर. तुझे पैसे महिन्याला देत जाणार आहे आम्ही. हो चालेल ना. हा आज कितवा दिवस आहे? मला वाटतं 10वा दिवस आहे तुझा. 10वा. हा बर बर. बर बाई हा येऊ का मग मी? चालले का? हा हा मला पुढं जायची गाडी न्यायची ना. हा दुसऱ्या लोकांना वाटायचंय. हो हो. भरपूर जार विकत असेल तुम्ही रोज, आहे ना? हा 30-35 एक खेप राहती. हा का? बर. आज इड उद्या त्या तिकडूनच्या गल्लीला असं बहुत लोक जारचं पाणी पितात. हा ना. हा नाही भरपूर लोक पेते. आता कसं आहे रोगराई निघली ना हो, मग कसं स्वच्छ पाणी पाहिजे ना. हा माझा तो पहिला जारवाला होता ना, बरा होता तो. जरा कुराट होता. कुराट कुराट म्हणजे आगाव होता थोडा. आगाव हा. तुम्ही गरीब आहे तशी. हो गरीब म्हणजे ज्याला धंदा करायचा आहे ना त्याला लय रुबाब नाही केला पाहिजे. हा बरोबर. नमून खाल्लं पाहिजे, नमून. तुझं नाव काय आहे? माझं नाव हा गोप्या. गोपे आहे का? हा हा बस समजलं. म्हणजे तुझं नाव गोप्या. गोपी. हो गोपी. आणि तुला म्हणजे काय म्हणते गोप्या, असं अरे तुरे केलं चालेल ना? हो चालेल ना मॅडम. म्हणजे काही तू पण काही एवढा वयाचा नाहीये का तुला आवाजावं केलं पाहिजे? नाही मी लईत तुमच्या वयाचा. हा तुमच्याच वयाचा. मला आहे ना सगळे माणसं गोप्या म्हणत्या, आणि तुम्ही मला गोप्याच म्हणा. बर चालेल. ये ना, बस ना. अहो बसाय वेळ नाही ना. अरे ये ना गोप्या, बस ना. अहो पुढं लोक वाट पाहत्या ना. हा म्हणजे कसं आहे माहिती का, लोक वाट पाहते. पण तुझा स्वभाव थोडा चांगला वाटला ना, म्हणून मी तुला बस म्हटले. नाही तर मी घरामध्ये कोणाला घेत नाही. हा नाही मी एकदम फ्रेंडली राहतो. फ्रेंडली एवढंच आहे का, पाणी ना जरा लवकर आणून देत जाईल. काय झालं आता तुम्हीच मागच्या टायमाला म्हण, आता मला 1-2 दिवस जातो. तर तुम्ही म्हणता पाणी कमी आलं त्याच्यामुळं असं झालं. हा पण थोडं लवकर आणून देत जाय मग. बरं. का होईना पण लवकर आणून देत जाय. हो परवा लवकर येतो. हा पाणी देऊ का तुला प्यायला? नाही नको का? नाही. मी काय म्हणतो, आता मी जातो. मला आहे ना पुढं काम आहे. हा गोप्या काम आहे का तुला पुढं? मग जार वाटायचे मॅडम. हा जार वाटायचे. पण थोडं तुझ्याशी बोलायचं होतं मला. बोलायचं? हा
बर बर, किती 5-10 मिनिटात होईल? हा 5 मिनिटात होऊन जाईल. मॅडम हा काय बोलायचंय ना ते बोलून घ्या. ये ना. हो आलो ना. बैस ना. हे का बसतो. खूप छान आहे तू, नाही का, मनाने पण खूप निर्मळ आहे. हा 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 आणि तुझं हसणं बी लय छान आहे. हा मग पाहिले फोन. आणि म्हणजे कसा असा तो पहिला होता ना जार देणारा, हा. थोडा काळा होता आणि लईच कसा तरी होता तो. आता तू म्हणजे कसा गोरा पान पण आहे आणि दिसायला पण छान आहे. तर तुला एक विचारायचं होतं. काय हो मॅडम? ते मला म्हणजे मी डायरेक्टच विचारते. हा अहो मॅडम, तुमच्या मनात जे आहे ना ते बिनधास्त बोला. हा तू आहे ना मला खूप आवडतो मॅडम. म्हणजे मी 10-12 दिवसापासून पाहू राहिले ना, माझ्या मनात नाही इथं काळजात आहे ना, काळजात असा ऋतून बसलाय तू. हा का मॅडम? हा हात नका लावू, हात नका लावू. हात नका लावू बर का. मी का तुम्हाला असा तसा पोरगा वाटलो का? कसा पोरगा आहे तू? अहो मी असा पांचट मुलगा नाही. हा म्हणजे तू सभ्य आहे. हो हो. कसं आहे माहितीये मी काय करतो माहितीये का, ज्याच्या तिथं पोळी खातो ना त्याची टाळी वाजतो. मी कोणाला गोळी नाही घाली. हा मॅडम मी ना गरीब आहे. मी गरिबीत असा मोठा झालो आणि गरिबीत खूप चांगलेच काम केले, बर. पण असा वाईट पांचट असं वागलो नाही. हा ना. हो मी कष्टाचेच पैसे घेतले. हा का. हो. ते काय माहिती का, मला थोडं प्रेम तुझ्याकडून पाहिजे होतं. कशासाठी? माझा नवरा आहे पण कसं आहे बाहेर देशात आहे ना, हा हा. त्याच्यामुळे ते येत्या 6 महिन्यांनी वर्षांनी. मग आता कसं कोणाला पण नाही का भूक लागली म्हणजे माणूस जेवण करतच ना, हा म्हणून थोडं प्रेम पाहिजे होतं. ते पण तू चांगला स्वभाव आहे तुझा म्हणून. मॅडम हा. सगळं करा पण प्रेमाबद्दल काही बोलू नका. का माहितीये का, हा. मी येतो माझं काम पाहतो. हा का? हो हो. अरे गोप्या, हा येतं घरी, थोडस बोलायचं राहिलं अजून. मला सांग, ती मंगल खालच्या फ्लोअर वरची 1 नंबरच्या हा मंगलबाई मंगलबाई खाली खाली राहते शेवट. 1 नंबरला. हा 1 नंबर. तिला पाणी तूच देतो ना? माझच चालू आहे ना. हा, तिला माझेच झाले, आहे ना. मीच देतो पाणी. हा तर मग तिने मला सगळं सांगितलं तुझ्याबद्दल. काय? हा तिनं सांगितलं असं चांगला आहे, स्वभाव चांगला आहे, पाणी चांगलं देतो असं. काय स्वतःला हा? शांत बस. स्वतःला काय समजून राहिला? तिने हे नाही सांगितलं मला. मग ती म्हणे का मी त्याच्याकडून प्रेम घेतलं. प्रेम? हा तू तिला प्रेम दिलं, तिला जार देतो पाण्याचे. ती माझी जवळची मैत्रीण आहे, तिने तुझ्याबद्दल मला सगळं सांगितलंय. तू आता खोटं बोलायचं काम करू नको. त्या मंगलबाईनं तुम्हाला सांगितलं? हा आम्ही सगळं एकमेकींना सांगतो ना. माझ्या घरात काय चाललं ते तिला सांगते, तिच्या घरात काय चाललं ते ती मला सांगते. मग तिनेच मला तुमचा ऍड्रेस दिला होता ना जारचा, म्हणून तर मी तुमचे जार लावले ना. बाई माणसाच्या तोंडाला हाडच नाही येड्या. ती मंगलबाई म्हण मी सांगणार नाही, हा पण कणलीच. दिलं ना तुम्ही तिला. हो दिलं. अहो दिलं म्हणजे मॅडम तुम्हाला एक सांग का, हा माझी थोडी मजबुरी होती. हा ना. हो माझी म्हणजे गरिबी होती. मला एक जणाला पैसे द्यायचे होते. मला आहे ना अडचण आलती. मग पैसे द्यायचे होते तर मला ती म्हण मी तुला 10,000 रुपये देते, तर मला थोडं प्रेम दे. हा मग मी त्याच्यामुळं तिला प्रेम दिलं आणि तिनं मला 10,000 दिले आणि मी त्या कर्जातून मुक्त झालो. बाकी तुम्हाला सांगतो मॅडम, तिचा आणि माझा काही संबंध नाही. हा का. नाही. आणि आता मी तिला प्रेमही देणार नाही. बस ना गोप्या. गोप्याच ना. हा गोप्याच. गोप्या हा तिने किती दिले तुला? 10,000. हो 10,000.
मी 20,000 देते. हं. 20. 20 20 तुम्ही हा, आणि तुम्हाला काय करायचं जे तिला दिलं ते मला द्यायचं प्रेम, बाकी दुसरं काय. मॅडम? हा. हे जमायचं नाही पाहिजे ना मॅडम. मला पैशाची अडचण होती म्हणून मी तिला प्रेम दिलं, आणि आता मला काय अडचण नाही आणि मी काय तुम्हाला प्रेम देणार नाही. हा का? बरं. तुमचे 20,000 नको आणि तुम्हाला प्रेमही देणं नको. 25 देते. नाही नाही, नकाच मॅडम, नका मोहिनीत पाडू. आता मला आहे ना माझं काम पाहू द्या. काय हं? सारखा का पळून राहिलाय? काय सांगते मी. अहो माझा टेम्पो उभा आहे बाहेर. हा, असू दे ना तुझा टेम्पो उभा. मी काय म्हणते, 25 नकोय का तुला? नाही नका, माझा आता होती अडचण ती दूर झाली. 30. हं? 35. काहीच नका मला. 40. अहो मॅडम, तुम्हाला मी नाही म्हणून राहिलो. तुमचे 40 नका, 35 नका, पण मागून काय प्रेम घेऊ नका. मी ना त्यातला पोरगा नाही, मी सभ्य वागणार मुलगा आहे. बर, मग आता मी पण आहे ना, जाते त्या मंगलीला पण सांगते का त्यांनी माझ्याकडून पण प्रेम घेतलं. तुझ्या घरी येते, तुझ्या आईबापांना, भावांना, तुझ्या घरातल्या सगळ्या माणसांना, सगळ्या गावातल्या लोकांना सगळी का बॉम्बा बॉम्ब करते. हा जारवाला चांगला नाहीये, हा खूप पानसट आहे. माझ्याकडून आहे ना पाणी द्यायला आला आणि प्रेम घेतलं यांनी माझ्याकडून. हो ते बी बळजबरीने घेतलं असं सगळी का सांगून देते आता. हो मॅडम. आणि माझ्या नवऱ्याला सुद्धा लगेच फोन करते आता. हो मॅडम. हो हो, इकडे आई 2 मिनिट. माझ्या नवऱ्याला फोन करते, सांगते मी नवीन जारवाला लावला आणि ना तो आहे ना माझ्यावर जबरदस्ती करून राहिला. हो तुम्ही कुठं आहे, पटकन या पटकन. हो 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 मॅडम, माझी तर बोला 2 मिनिट. थांब, तू सोड आता. 2 मिनिटं. 2 मिनिटं नाही, 1 मिनिट सुद्धा थांबणार नाही आता. हो आता मी माझ्या नवऱ्याला फोन करणार आहे. मॅडम, आणि मॅडम. सांगणार आहे थांबा. का हा माणूस माझ्यावर जबरदस्ती करून राहिला. माझ्या मनात पाप नाहीये. मी त्याला हाकलू राहिले तर जाऊ नाही राहिला. तो म्हणतो मॅडम मला थोडं प्रेम द्या. थांब, फोन आणू दे. हो मॅडम. हो हो, असं नका करू. ऐका, तुमच्या पाया पडतो मॅडम, पण असं काही करू नका. या बा, माझा नवरा लय डेंजर आहे, तुला सांगते गोप्या. ह्या असा तगड आहे तो. हे बघ, असा असा तू एक झुराळ्यासारखा आहे रे, त्याच्या पुढे एक चिल्लर आहे. तू असा तगड आहे आणि अशा भल्या भल्या मिशा आहे त्याच्या, अशा जाड मिशा आहे ना, अशा आकडे वळवेले. हो मॅडम. तुला सांगते लय मोठ्या कंपनीचा मालक आहे, लय मोठ्या मालकाची बायको आहे मी का अशी चिल्लर बाई नाहीये मॅडम. फक्त प्रेम घ्यायचं कारण एवढंच का माझा नवरा इथं राहत नाही आणि ते असून तू मनाने मोकळा आहे. शांत बस, मला बोलू दे. आणि म्हणून तुझ्याकडून प्रेम घ्यायचंय म्हणून स्वतःला एवढा शहाणा नको समजू तू. आणि अशा भल्या त्याच्या मिशा तुला सांगते बाबा इतका डेंजर आहे. असा भला मोठा उंच आहे, आला ना तो तुला असा गोळा मोळा चोळा मोळा करून तुझा फेकून देईल तुला गच्चीवर, टेरेस वरती. मॅडम, एवढा डेंजर आहे तुमचा नवरा? हा, मग त्याच्यामुळे मी सांगू राहिले, मी जर आता फोन केला ना एका मिनिटात येईल. कशाने येईल माहितीये का? विमानाने इथं 1-2 तासात हजर होईल आणि तुला तेवर मी बांधून ठेवते. मग हो. ठेवू का तुला बांधून? हो मॅडम. ठेवू का तुला बांधून? ऐका, हा बांधून काय ठेवू नका. हा, देतो तुम्हाला प्रेम. असं म्हणतो. तुम्ही मला किती देणार? तुला किती पैसे देऊ? तुम्ही तर म्हणा ना 20,000 देते. हा का? हा. मग देऊ का तुला 20,000? हो द्या. 20 काय घेऊन बसला? 30,000 देते. हा मॅडम, हा जाऊ द्या मग 30,000 द्या. मी कसं माझा परपंच गरीब आहे, मला सगळं पाहावं लागत. ऐका ना मॅडम, तुमच्या नवऱ्याला कधीच सांगू नका. नवऱ्याला काला सांगेल तू? मला डेंजर आहे नाव. डेंजर म्हणजे तुला डायरेक्ट असा गुप्त इकडं असा खूपशील तो. हो.
लय डेंजर आहे तो. ऐका हा. मी तुम्हाला प्रेम देतो आणि मला जाताना 30,000 रुपये द्या. हा. ते ऐका हा. मॅडम तुमचे मी पाय देतो अय बाबा पाय. पण फक्त तुमच्या नवऱ्याला सांगू नका. बर बर. हा, देतोय ना प्रेम. हा देतो. हा, चल मग. कुठं द्यायचं इड इड इथं नाही मग मधी. इथं थोडस उघड्या येतं ना. ही जागा आहे. हा मध्ये भरपूर जागा आहे. भला मोठा बेड आहे मध्ये. हा मग चला. तू बी तेवढाच रुबाबदार आहे बाबा. हा चला ना मग मला गाडी न्यायची. हा हा छान वाटते का तुला? लय भारी हं? लय मस्त. लय गोल गोल गरीत आहे बाबा तू. हा हं? चल मग. कुठं हा ये का इकडं. खूपच लाजू राहिला तू. हं? असं असं कधी केलंच नाही कोणा संग त्याच्यामुळे ते असं कापलं होतं. ते मंगल संघ केलं ना. मंगली संघ. ते नावीला जाणं करायला लागलं मॅडम. हा ना. हा शर्ट खाली तो शर्ट काढला होता का मंगली होती तेव्हा? हा मग हा? तिनं काढला होता. तिने काढला होता. हा आणि पॅन्ट कोणी काढली होती? पॅन्ट मग मीच काढली होती. हा ती काढीत होती पॅन्ट हा पण मीच म्हणलो मी काढितो. हा का? तोच काढली का मग? हा असू दे. ते असू दे. पॅन्टचा काही एवढा प्रॉब्लेम नाही आहे. नाही का? मग मंगलीला कुठून सुरुवात केली होती? काय नाही ती ना हा म्हणा पहिला मा मुक्का घ्या. हा मुक्का घ्यायला लावला होता का पहिला? मग आता कुठून करणार आहे सुरुवात? आता पहिला मुक्काच घेतो. हा मुक्या पाहूनच सुरुवात करतो. हा हा का? बया बस बस. मॅडम ऐका ना आवडा ना टपक्यान मला काम तिला पुढे जार द्यायला उशीर होऊ राहिला. हा का? छान आहे तुझे केस. आज सगळंच छान आहे आवडा ना हो. हो हो करायची. आवडा आवडा मला पुढे जायचंय. मॅडम बापरे. ओ मॅडम अहो त्या मंगेला प्रेम दिलं तेव्हा घाम नाही आला एवढा. हा का? हा नाही तिनं फॅन चालू ठेवला होता. हा का? हा मग आधी सांगायचं ना. मी पण फॅन चालू ठेवला असता. नाही जाऊ दे आता झालं. मॅडम हा तुम्ही एक काम करा. हा आता तुमचं सगळं तुम्हाला प्रेम दिलं हा तुम्ही म्हणलं तसं केलं. हा आता मला पैसे द्या आणि मला जाऊ द्या. हा का? हा तुला लगेच घाईला जायचं का? अहो माझा टेम्पो उभा आहे. हा ना. मग लोक वाट पाहत्या जारसाठी बोलले बसत्या कुणी बोलत ना मग. हा ना. हा. ते काय झालं पैसे होते बरं का माझ्याकडं. गोप्या खर्चून गेले. खर्चून घे आता नाही का? अहो काय मॅडम गरीबाचा तळतळाट घेतला तुम्ही. हा आणि तुम्ही आधी तर म्हण प्रेम देवच तो हो देते देते तुला 30,000 देते. तुम्ही तर 20,000 पळून आज ढाळे 20 देते 30 देते 40 देते 50,000 पोत गेल्या आणि तुम्ही तर आता काहीच द्याय ना. फक्त प्रेम लागत होत तुम्हाला. तुमचा नवरा वर्ष येत नाही ना म्हणून तुम्हाला दुसऱ्यांचं प्रेम लागत होत. तुमचं अंगणे ताच उड्या फेकीत होत कवा प्रेम भेटल आणि ते माझ्या घरी बापून घेतलं का?
फक्त तुम्हाला तुमच्या शरीराची हौस करायची होती हं? आणि माझ्या घरी बाकून घेतलं ना आता म्हणते पैसे नाही हं? पैसे टाका पहिले बाकीचं काहीच सांगू नका हा का? हा जर मी पैसे नाही दिले हम्म. तू काय करशील मला? का? मी काय करशील मी अख्ख्या तुमच्या बिल्डिंग मध्ये बॉम्ब करीत हे या मॅडमना माकून प्रेम घेतलं द्या ना मला गरीबाला खर्च आहे द्या बिल्डिंग मध्ये बॉम्ब करशील? हो बॉम्ब करशील? हो मॅडम नाही करणार नाही कशी वाजली चटकन? हो नाही करणार दुसऱ्या काल लागतील का ठेवून? अहो मॅडम तुम्ही प्रेमही घेतलं मारी सुटले पैसे देती नाही हं? अरे जारवाल्या, तू एक असा चिल्लर जारवाला किती कमीतो तू दिवसाला? मी काय किती कमी तो 400-500 तो 4 पटीने मानावरा कमीतो हा. आणि तू माझी किंमत करू राहिला. तुला म्हणलं प्रेम देतो तू म्हणतो नाही 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 हा. कसं प्रेम घेतलं तुझ्याकडून आणि आता तुला 1 रुपया सुद्धा देत नाही. तुला माझं काय करायचं ते करून घे. मी कोणाला घाबरत नसते समजलं का? हो ना. आणि मला धमकी देऊ राहिला का? तुम्हाला नाही धमकी देत मला जाऊ द्या मा टेम्पो उभा आहे जा. बिल्डिंग मध्ये बॉम्ब करतो माझ्या नावाची करतो. तुझ्या या तांगड्या आहे ना या तांगड्या इथून नाही इथून काढील इथून. हो मॅडम असं काय चालायला करू? तुला पाय ठेवणार नाही. आणि हे हात आहे ना इथून छाटून टाकी. हो असं काय कर नका माही मी जातो तेवढी माझ्या धमक आहे. अहो, पाहायचं जातो. का तुला? नाही नाही पाहायचं का? नाही हो हो पाहायचं का? नाही नाही पाहायचं हो का? पाहायचं का? मॅडम नाही मला दम देऊ राहिला का? नाही हो. पैसे लागते का तुला? नाही, नको. तो का बापाचा माल आहे का? नको, नको. बापाचा माल आहे का? हो हा? मॅडम चिल्लर एक जारवाला तू माझ्या घरी येऊन मला सोडून जातो का? गुढीत म्हटले होते ना तुला प्रेम दे. एवढा दादागिरीची भाषा करतो स्वतःला एवढा सभ्य समजतो का तू? माझी किंमत करतो का? करतो नाही केली हो हा? हो हा? मॅडम मॅडम मला जाऊ द्या जाऊ दे. हा, जाऊ दे. फोटो ठेवू का? हो, नाही. तुझ्या नवऱ्याला फोन? नाही हा? अहो कोणाला फोन नका करू काही नका हा. आता मी प्रेम दिलं ना तुम्हाला हा. आता मला जाऊ द्या नका तुमच्या नवऱ्याला फोन करू हा ना? पैसे नका देऊ हा. तुम्हाला प्रेम दिलं ना जार घेऊन येशील का हा नाही? येणार हा? येणार येणार लवकर यायचं. हो आणि मला आहे ना हा. असं अधून मधून प्रेम लागलं 15 दिवसातून महिन्यातून द्यायचं. हा. यो बाबू परत का हा मग तू काय झिजणार आहे का? हा झिजणार आहे का? नाही देशील का नाही सांग लवकर. हो हो हा दे निघ मग निघ लवकर. ऐ, निघ लवकर. गेला का साला कोणीकडचा? स्वतःला काय समजू राहिला एवढा? अव्वा 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 असा सभ्य समजत होता हं? आणि मला सांगू राहिला मी प्रेम नाही देणार फलन नाही. एवढे पैसे द्यायला तयार झाले तर हं? काय घेतलं त्याचं फुकाट प्रेम आणि दिलं त्याला उचकून आणि परत म्हणलं मला अजून म्हणून प्रेम लागलं तर दे. घाबरला आणि म्हणतो दिल हो दिल मॅडम दिल. गेला निघून. नवऱ्याची धमकी दिली तवा. बरं झालं बाई वर्ष झालं हे काही ती नाही लेकच तरी झालं होतं. मस्त आता असं प्रेम मला भरभरून भेटलं लय छान वाटू राहिलं. चला आता आहे ना थोडीशी आराम करते. आराम म्हणजे मला आहे ना आता झोपच येऊ राहिली. मस्त आता झोपून घेते.